नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आहे रविवार आणि मी चाललेलो आहे गावी चिपळूणला. तर मग चला बघूया माझा प्रवास कसा होणार आहे. मी आता सिव्हिल रोडवरून चाललेले आहे. तुम्ही तिथे बघू शकता, बोर्ड लावलेला होता मगाशी आणि इथे तुम्ही बघू शकता बिल्डिंग किती खूप छान छान झालेल्या आहेत. सांगलीमध्ये सुद्धा खूप छान डेव्हलपमेंट होत आहे. आणि आता मी इथे स्टँडवर पोचलेले आहे. गेटवरून मी स्टँडमध्ये आतच चाललेले आहे आणि ते सगळीकडे प्लॅटफॉर्ममध्ये बस लागलेल्या होत्या. बघूया माझी बस कुठे लागलेली आहे आता. आणि माझ्या 2 बॅगा झालेल्या आहेत, खूप ओझ्या झालेल्या आहेत. आणि मी ते प्लॅटफॉर्मवर चेक करत होते की बस कुठे लागलेली आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर अशा खूप साऱ्या बस होत्या, पण चिपळूणची बस आलेली नव्हती. आणि त्यानंतर चेक केल्यानंतर मला असं कळालं की चिपळूणची बस 7:30लाच गेली होती. मला एक 5च मिनटं लेट झाला होता यायला. बस चुकल्यामुळे मी ठरवलं की पुणेच्या गाडीनं जाऊया आपण. पुणे बसनं गेल्यानंतर मी कराडमध्ये उतरू शकतो आणि कराडमधून चिपळूणला जाऊ शकतो. आणि ठरवल्याप्रमाणे मी पुण्याच्या बसला बसले. बसमध्ये जास्ती गर्दी नसल्यामुळे मला लगेचच जागा मिळाली. आणि त्यानंतरच मी तिकीट काढून घेतलं. सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी गुगल पे केलं तिकीट काढण्यासाठी. सांगली ते कराड फक्त 71 रुपये तिकीट होतं. तिकीट काढल्यानंतर थोड्याच वेळात मी लगेच कराडला पोचले. कराडला पोचल्यानंतर मला कळालं की 15 ते 20 मिनटं बस नाही आहे, त्यामुळे मी वेट केला 15-20 मिनटं. आणि त्यानंतरच मला पंढरपूर ते गुहागर बस मिळाली. पंढरपूरची यात्रा असल्यामुळे बसमध्ये खूपच गर्दी होती. आणि प्रवास करून मी आत्ता चिपळूणला पोचलेले आहे. चिपळूणला पोचल्यानंतरच मला माझे मिस्टर घ्यायला आलेले आहेत. आणि बॅग मी गाडीमध्ये घातले. त्यानंतर मी 2 ते 3 मिनटातच घरी पोचले. घरी पोचल्यानंतरच मी फ्रेश झाले. फ्रेश झाल्यानंतर थोड्या वेळानं जेवण करून घेतलं. आणि संध्याकाळी मम्मीनं दिलेले सगळे भाजीपाला वगैरे सगळं सॉर्टिंग करून घेत होते. इथे तुम्ही बघू शकता मम्मीनं मला भाजी दिलेल्या आहेत भरपूर. टोमॅटो, वांगी, त्यानंतरच घेवडा दिलेला आहे. मटार, काकडी वगैरे असं भरपूर भाज्या दिलेल्या आहेत. मम्मीकडून येताना मला सगळं सामान मिळतं. भाजीसोबतच खाण्यासाठी सुद्धा खूप काय काय देते मम्मी. त्यामुळेच माझी बॅग खूपच ओझी झालेली आहे. आणि भाज्यांसोबतच मला इथं फुलंही दिलेली आहे मम्मीनं. खूप छान होती, ताजी फुलं होती. त्यानंतरच माझं सगळं आवरल्यानंतर मी घेवडा लगेचच निवडायला घेतला. आणि मी वॉशिंग मशीनला इथे कपडे लावून घेतले. गावावरून आल्यानंतर माझे कपडे खूप पडलेली होती, त्यामुळे लगेचच वॉशिंग मशीनला लावून कपडे धुवून घेतली. आणि असा माझा हा दिवस खूप छान गेलेला आहे. अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटूया. चला तर मग बाय बाय.